तर मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि नक्कीच तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की लहान मुलांना घेऊन किंवा स्वतः नक्की फिरायला जायचं तरी कुठे आणि बेस्ट वन डे पिकनिक स्पॉट आपल्या पुण्यापासून जवळ आहे तरी कुठे. तर त्यासाठी मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आले आहे पुण्याजवळ अगदीच 1 तासाच्या अंतरावर असणाऱ्या लोणीकन जवळ असलेला एक परफेक्ट वन डे पिकनिक स्पॉट म्हणजे चोंदे फार्मला मी आलेले आहे. तर चोंदे फार्मची पूर्ण टूर मी तुम्हाला देणार आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सर्व काही पॅकेज डिटेल्स तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि व्हिडिओ सुद्धा एंड पर्यंत नक्की पहा. लहानांसाठी पण यांनी खूप छान अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. भरपूर रोप अँड घसरगुंडी आहे, झोका आहे, भरपूर रोप ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहे. जे लहान मुलांच्या अकॉर्डिंगली इथे डिझाईन केलेले आहेत. ऑलरेडी बघा इथे एक लहान मुलगी खेळतीये. गाईज, आता आम्ही चाललो आहे बुलेट कार्ड राईड करायला. सो आता 12:30 वाजलेत आणि लंचचा टाइम झालेला आहे. सो ते लंचमध्ये काय काय आपण चेक करूया. सो आता लंचमध्ये काय काय आहे पाहूया. सगळ्यात स्पेशल म्हणजे आमरसपुरी. आपला उन्हाळा चालू आहे म्हणून आमरसपुरी यांनी इथे ठेवलेली आहे मेनूमध्ये. इथे तुम्हाला दिसेल सॅलड आहे, कोथिंबीर वडी आहे, शिरा आहे, पापड आहेत, पुरी आहे, चपाती आहे, मिक्स व्हेज आहे, त्यानंतर पनीरची भाजी आहे आणि दाल राईस. आमरसपुरी मस्त आहे बरं का. सो ह्या साईडला आहे हाय रोप कोर्स, टायर क्लाइंबिंग, वॉल क्लाइंबिंग, झिप लाइनिंग अँड झेब्रा ॲक्टिव्हिटीज. सो ते तुम्ही पाहू शकता. भरपूर ह्यूज आणि मोठी अशी ॲक्टिव्हिटीज आहे. इट्स टाइम फॉर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. यो. सो ऑलरेडी सगळे इथे आहेत. इथं इथे हार्नेस सुद्धा ठेवलेले आहेत सेफ्टीसाठी. सो ते लावायचं आणि ॲक्टिव्हिटीज सुरू करायची. सो हा आहे ॲक्टिव्हिटी टॉवर. सो एवढं वरती आपल्याला जायचं आहे. ओ माय गॉड, खूपच उंच आहे. लेट्स सी, आता मी पण जाऊन बघते. आता काय आहे, सायकलिंग. सो आय गोइंग फॉर सायकलिंग. सो इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड सोबत मस्त असं टर्फमध्ये क्रिकेट खेळू शकता. जर तुम्हाला चोंदे फार्ममध्ये स्टे जरी करायचं असेल तर स्टेसाठी सुद्धा खूप छान अशी डिलक्स AC रूम अवेलेबल आहे इथे. पॅकेजमध्ये तुम्हाला सर्व ऍक्टिव्हिटीज तर मिळणारच आहे ना, सोबत तुम्ही रूम पण ऑप्ट करू शकता आणि वन डेचा मस्त स्टे करू शकता. सो ही पहा, 2 लोक आरामात राहू शकतात. तर इथे आल्यानंतर 12 बलुतेदार त्यांनी इथे खूप छान प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आता हे बघा, एक छोटंसं 12 बलुतेदार म्हणून यांनी केलेलं आहे. तर इथे तुम्हाला सर्व 12 बलुतेदार दिसतील. लेट्स सी. लहान मुलांना जर घेऊन येत असाल ना तर त्यांच्यासाठी छान एक इन्फॉर्मेटिव्ह होऊन जाईल. गुरव, सोनार, चांभार ह्या सर्वांची माहिती इथे दिलेली आहे. अगदी मस्त आहे. हे बघा, ढोर, सांभार, किती सुंदर सुरेख पद्धतीने इथे सगळं दाखवण्यात आलेलं आहे.
कुंभार आणि इथे आहे आर्चरी. सो इथे आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इंडोर प्ले एरिया. तुम्ही इथे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी तुमच्या लहान मुलांसोबत खेळू शकता. कॅरम आहे, फुटबॉल आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता छोटासा लॉन सुद्धा आहे जिथे तुम्ही छानसं तुमच्या मुलांचा बर्थडे सेलिब्रेट करू शकता, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू शकता. एकदम सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे. एक छोटंसं फंक्शन पण इथं आहे बर्थडेचं. सो अगदी छान हा सेटअप आहे. लुक एट दिस. इथे खूप मोठं ह्यूज असं लॉन आहे. इथे तुम्ही इवन तुमचा लग्न, एंगेजमेंट, कोणतंही मोठं फंक्शन तुम्ही आरामात सेलिब्रेट करू शकता. भरपूर ह्यूज कॅपॅसिटी इथे आहे. बोला, हायटी आलेली आहे. आता हायटीमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी, ब्रेड बटर आणि चहा. आणि तो कॉफी लवर जर तुम्ही असाल तर कॉफी सुद्धा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे चोंदे फार्मची पूर्ण टूर मी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि पुनर्स्मिता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.